कागल तालुक्यातील बामणी गावच्या सुमारे 12.5 एकर गायरान जमिनीवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे। 3 मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचा प्रकल्प 2 महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे। पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली। त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यानं सौर कृषी वाहिनी तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये केलेल्या कामाचं कौतुक केलं। बामणीतील प्रकल्पामुळे सिद्धनेरली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचं शेतीपंपांना दिवसा वीज मिळवण्याचं स्वप्न साकार होत असल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केलं। महावितरणचे कार्यकारी अभियंता ग्रामीण 2 दत्तात्रय भनगे यांनी सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 46 उपकेंद्रांमधून 170 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ती होण्याच्या मार्गावर असल्याचं सांगत बामणीतील प्रकल्पाची माहिती दिली। हा प्लांट जो आहे तो 3 मेगावॅटचा प्लांट आहे आणि 2 महिन्यापूर्वीच हा ट्रायल बेसवरती चार्ज करण्यात आला। प्रोजेक्टच्या माध्यमातून सिद्धनेरली उपकेंद्राला वीज पुरवठा केला जात आहे आणि त्याच्याद्वारे जवळपास 6 गावातल्या 1550 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचं जे स्वप्न होतं, मुख्यमंत्र्यांची जी योजना होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 याच्या अंतर्गत हा प्लांट बामणी गावामध्ये उभा करण्यात आलेला आहे आणि बामणी गावानं याच्यासाठी खूप मदत केली। आपल्याला जी सरकारी गायरान इथलं जे उपलब्ध होतं ते 12.5 एकरचं गायरान या प्रोजेक्टसाठी त्यांनी देण्यात आलं आहे आणि तिथं हा प्लांट उभा केल्यामुळं शेतकऱ्यांचं जे दिवसा विजेचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 46 सबस्टेशनमध्ये 170 मेगावॅटचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यामधल्या आत्तापर्यंत 106 मेगावॅटचं जनरेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि भविष्यात अजून 64 मेगावॅटचं जनरेशन हे पाईपलाईनमध्ये आहे। ज्या ठिकाणी गायरान जमिनी उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी खाजगी जमिनीवर चांगला मोबदला देत सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येत असल्याचं कार्यकारी अभियंता भणगे यांनी सांगितलं। सद्यस्थितीत सरकारी गायरांमधले बरेचसे प्रोजेक्ट कंप्लीशनला आलेले आहेत। भविष्यामध्ये असं आवाहन करतोय की सरकारी गायरान आता उपलब्ध ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी प्रायव्हेट लँड देखील घेऊन आम्ही हे अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प उभे करत आहोत। प्रायव्हेट लँड घेताना हेक्टरी 1.25 लाख रुपयाचं शासनाकडून रक्कम दिली जाणार आहे दर वर्षाला आणि त्याच्यामध्ये वार्षिक 3% वाढ देखील दिली जाणार आहे। त्यामुळे प्रायव्हेट ओनरना देखील मी आवाहन करतो की हा प्रोजेक्ट सर्वांच्याच खूप फायद्याचा असल्यामुळं जिथं अनफर्टिलाइज लँड आहे किंवा ज्या ठिकाणी माळरान गायरान पडलेला आहे अशा ठिकाणच्या जागा जर दिल्या तर या पद्धतीचे सौर प्रकल्प त्यांच्या जागेत उभा करता येतील। कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कार्यकारी अभियंता भणगे यांनी सांगितलं। सूर्यघर योजना आहे याच्यामध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यानं फार चांगली कामगिरी केली आहे। या योजनेत देखील सर्व ग्राहकांनी ह्यात सहभाग नोंदवावा आणि स्वतःच्याच छताचा वापर स्वतःची सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी करावा, जेणेकरून लाईटचं बिल तुमचं 0 होऊ शकतं। आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ असे 40 मेगावॅटपेक्षा जास्त प्लांट्स पूर्ण जिल्हाभर उभा करण्यात आलेले आहेत आणि ते सर्व ग्राहक अत्यंत समाधानानं ही वीज वापरत आहेत। त्यांचं वीज बिल 0 झालेलं आहे। किंबहुना जी जादा वीज निर्माण होती ती महावितरणच्या खात्याला जमा होऊन त्याचं दर वर्षाला वार्षिक जे ठरलेल्या दराप्रमाणे आहे ते पेमेंट देखील ग्राहकाच्या खात्यावरती जमा केलं जातं। विभागीय आयुक्तांच्या भेटीवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, राधानगरी कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, बामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच महसूल आणि महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।